आई आज काहीतरी स्पेशल बनव ना। अरे मी आज फोडणीचा भात करते। अरे आई फोडणीचा भात नको, हा घे दावत बासमती राईस आणि फ्राइड राईस बनव। फ्राइड राईस बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे। तो आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यातलं पाणी काढून घेऊया। नंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालूया। नंतर ते स्वच्छ धुतलेले तांदूळ घालूया, त्यात चवीपुरतं मीठ घालूया, थोडं तेल आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया। इकडे आपला भात 80% शिजलेला आहे। आता त्यातलं आपण पाणी काढून घेऊया, जेणेकरून आपला हा भात मस्त असा सुटसुटीत होईल। तुम्ही बघू शकता एक एक दाणा एकदम सेपरेट होतोय, म्हणजेच फ्राइड राईस बनवण्यासाठी हा राईस परफेक्ट तयार झालेला आहे। आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया। नंतर पनीरचे लहान लहान तुकडे घालूया, त्यात पाव चमचा काळी मिरी पूड आणि चवीपुरतं मीठ घालूया। जोपर्यंत पनीरचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण याला परतवून घेऊया। त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया, त्यात चॉप केलेलं आलं आणि लसूण घालूया, त्याचबरोबर हिरवी मिरची घालूया आणि परतवून घेऊया। आता बारीक चिरलेल्या सर्व प्रकारच्या भाज्या घालूया। ह्या भाज्या आपल्याला 50% शिजवायच्या आहेत। आता त्यात 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस आणि 2 चमचे शेजवान चटणी घालूया। नंतर त्यावरून 1 चमचा विनेगर घालूया। आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया। 10 ते 12 सेकंद आपण हे मसाले सर्व परतवून घेऊया। आता त्यामध्ये तयार केलेला हा भात घालूया। मस्त असा मोकळा मोकळा आणि सुटसुटीत आपला हा भात इकडे तयार झालेला आहे। आता त्यावर मगाशी फ्राय केलेले पनीर घालूया, नंतर चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर बारीक चिरलेली कांद्याची पात घालूया आणि हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया। आणि हा भात वरखाली करताना देखील हलक्या हाताने करून घ्या, जेणेकरून हा भात मधून तुटला जाणार नाही। अशा पद्धतीने या राईसला टॉस करून घ्या, जेणेकरून त्याचा फ्लेवर आणखीन छान येईल। कधी कधी काय होतं ना, मुलांना चपाती भाजी वरण भात खाऊन कंटाळा येतो, तर तुम्ही ही झटपट तयार होणारी फ्राईड राईसची रेसिपी ट्राय करू शकता। ह्याची चव देखील छान येते, प्लस यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आहेत आणि मी यामध्ये पनीरसुद्धा घातले, त्यामुळे मुलं आवडीने खातात। जर तुमच्याकडे हे सॉसेस अवेलेबल नसतील तर तुम्ही फ्राईड राईसचा मसाला देखील या भातामध्ये घालू शकता। फ्राईड राईस कसा असावा तर एकदम चिपचिपीत नसावा, एक एक दाणा त्याचा सुटसुटीत असावा। तुम्ही याच पद्धतीने पनीरऐवजी चिकनचा देखील फ्राईड राईस बनवू शकता। जर तुम्ही फ्राईड राईस हॉटेलमध्ये खायला गेलात तर त्यामध्ये अजिनोमोटो घातलं जातं आणि हेच जर तुम्ही घरी बनवलात तर मुलं आपली नक्कीच आवडीने खातील। हे बघ, तुझं फ्राईड राईस तयार झालंय। वाह, छान झालं फ्राइड राईस, आता रोज हेच बनव।